जय हिंद म्हटलं. जय हिंद. ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढल्याबरोबर कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. धन्यवाद सर. किती वाजता गेटच्या अंदर एंट्री झाली होती तुझीवाली? माझीवाली बघा 11:30 जवळपास झाली. आणि 1600 मीटर रनिंग किती वाजता स्टार्ट झाली होती तुझ्या बॅचची? माझी सेकंड बॅच होती 12:30च्या नंतर स्टार्ट झाली. तर तुझ्या बॅचमध्ये किती मुलं सोडले होते त्यांनी 1600 साठी? म्हणजे 2 मुलं असे बाहेर निघून गेलते, चक्कर येऊ लागले म्हणून, तर 98 मुलं सोडले होते. तर ॲक्सिडेंटचे किती घेतले तुझ्या ग्रुपचे? 47. सेकंड ग्रुपचे? 17. बापरे. आणि ॲक्सिडेंटसाठी काय टाइम होता? 5:30. आणि सेकंड ग्रुपसाठी? 5:45 पूर्ण टाइम होता. हो ना. आणि तुझ्या अगोदरची जी बॅच होती त्यामध्ये किती घेतले होते? त्यामध्ये बघा एक्सिलेंटला 35 पोरं घेतले होते. बापरे. आणि सेकंड ग्रुपला काय 20 काहीतरी घेतले होते. आणि रनिंग काढल्यानंतर काय काय प्रोसेस होती तसा तुमचीवाली? मग त्यांनी ती हातावर शिका बिका मारून डॉक्युमेंट साठी याच्यासाठी घेऊन गेले, व्हेरिफिकेशन साठी. व्हेरिफिकेशन नाही, पहिले हे आपलं लॉंग जम्प वगैरे झाला असेल ना ग्राउंड झाल्यावर? हो, तेच व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांनी मग आम्हाला ते फॉर्म आमच्याकडून कास्ट बिस्ट लिहून घेतली फॉर्मवर. नॉर्मल फॉर्म राहते. सही बी लिहून घेतली, सही बी करून घेतली. मग त्याच्यानंतर पुशअप साठी घेऊन गेले. पुशअप झाले की लॉंग जम्प, एक्झॅक्ट. मग सिटअप घेतलं. सिटअप 10? सिटअप 40 घेतले. बापरे. पुशअप 10 घेतले. पुशअप मध्ये पण मुलं बाहेर काढले. बापरे. आणि ते झाल्यानंतर काय होतं प्रोसेस? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये घेऊन गेले हाईट साठी. हाईट तेव्हाच होते काय? मेजर हाईट साठी घेऊन गेले. आणि मेजर हाईट किती घेताय तिथं? 168 कम्प्लीट घेऊ लागले. म्हणजे 168 पेक्षा कमी असला तर फेल. रनिंग आपल्या हाईट मध्ये मुलं काढत आहे काय? हो, काढले. हाईट मध्ये पण काढले. वजनामध्ये जर 50 पेक्षा कमी असेल तर काढू लागले. देऊ लागले एक. हाईट तर मग ठेवू लागले. हाईट नुसार नव्हतं का वेट? नाही, हाईट नुसार नव्हतं वेट. फक्त 50च्या वरती असलं पाहिजे बाबा तर. 50च्या खाली असलं तर फेल. खूप जर हाईट जास्त असेल तर मग वेट जास्त घेऊ लागले. असं आहे ते. आणि जर 168-70च्या मध्ये असलं तर 50 म्हणलं. 50च्या वरती. आणि ते झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ते झालं का मग चेस्ट मजली. चेस्ट झालं का मग डॉक्युमेंट साठी. डॉक्युमेंट तिथं हेच लागतं ना, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी नसेल. एक बंच बनवून घेतले. झेरॉक्स पूर्ण. हो ना, मी डॉक्युमेंट सांगतो तुला. टीसी सर्टिफिकेट कंपल्सरी म्हणून लागले. कॅरेक्टर सर्टिफिकेट. मग डेट देऊ लागली, या डेटला आणून द्या. टाइम देत आहे म्हणजे बाहेर नाही होत आहे पुरं, टाइम देत आहे. म्हणजे नाही 10 दिवस काहीतरी टाइम देऊ लागली. 10 दिवसात आणून द्या म्हणून लागले. आणि आपलं नोटरीला नोटरी पण घेऊ लागली. नोटरी ज्यांनी नोटरी आणली त्यांचं पण. नोटरी जर नाही आणली तर तिथं करून घेऊ लागली नोटरी. नोटरीवाले आहे तिथं. नोटरीवाले आहेत, करून घेऊ लागले नोटरी. सरपंचाचा रहिवासी दाखला. ते पण घेऊ लागले. सरपंचाचा रहिवासी, कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस पाटलाचं. पोलीस पाटलाचं पण लागते. अविवाहित पण. अविवाहित प्रमाणपत्र पण. आपलं काय म्हणते त्याला, रहिवासी पण. कास्ट सर्टिफिकेट. तहसील रहिवासी. अजून एज अँड डोमेन्शियल घेऊ लागले. आणि आपलं नॉन क्रिमिनल वगैरे लागलं का तिथं? नॉन क्रिमिनल नाही म्हणते. कास्ट सर्टिफिकेट. बँकेचं पासबुक पण घेतलं त्यांनी. बँकेचं पासबुक. कास्ट सर्टिफिकेट. कास्ट पण घेतली. डोमिसाइल. डोमेसिल घेतलं. 10वीची सनद. आणि 10वीची टीसी. आणि काय नाही मागलं. आणि ते झाल्यावर मग किती वेळपर्यंत तुम्हाला बसून ठेवलं ग्राउंडच्या अंदर? मग 4 तास काहीतरी नंतर बसून ठेवलं अजून. बापरे. आणि मग ते मेडिकल साठी कोणती तारीख देत आहे ते ग्राउंड झाल्यावर? लगेच नेक्स्ट दिवस, दुसऱ्या दिवशी. किती सकाळी किती वाजता? 5ला. सकाळी 5ला बोलवलं. 5:30ला 5:15ला मध्ये घेतलं. आणि मग प्रोसेसिंग सुरू केली. जेव्हा गेटच्या अंदर घेतलं तेव्हा आणखी काही डॉक्युमेंट वगैरे घेतले होते? आधार कार्ड वगैरे, हॉल तिकीट वगैरे? फक्त ती पावती. पावती आपल्याला पहिल्या दिवशी पावतीवर मग त्यांनी शिक्के विके मारून आपले ग्रुप बनवू लागले 40-40चे. 40-42 मुलांचे. मग मेडिकल घेऊ लागले. आणि त्या दिवशी तुझं ग्राउंड होतं तर किती पुरं समजा रनिंग मध्ये पास झाले होते ऍक्सिडेंट आणि सेकंड ग्रुपचे मिळून? म्हणजे माझ्या ग्रुप मध्ये का? नाही, टोटल 500 झाले असतील. बापरे. आणि एका दिवशी किती बॅच बनल्यात ती तसा?
त्या दिवशी रनिंगच्या हा रनिंगच्या 9 बॅच बनल्या होत्या. हा हा आणि कोणत्यात कमी कोणत्यात जास्त मुलं घेऊ लागले. हा हा आणि मेडिकल मध्ये काय कोणता पॉईंट भेटत आहे मुलांना? मुलांना जास्त करून नॉकनी आहे ना, तर नॉकनी आणि ते असं हाताचा जर कापतात तो एक पॉईंट. मेडिकलची काय प्रोसेस आहे तिथं? काय नाही, मेडिकल म्हणजे हार्ड आहे. हा म्हणजे स्ट्रिक्ट घेत आहेत मेडिकल. हा हा चेक पूर्ण करायलेत बॉडी, असं म्हणजे कोणता जर पॉईंट असेल तर पॉईंट द्यायलेच त्यांनी आपल्याला. पुन्हा मोठे ऑफिसर कडे घेऊन क्लिअर झाला तर क्लिअर करून घ्यायले, नाही तर मग औरंगाबाद अहमदनगर नाही तर पुण्याला मेडिकलला. हा हा आणखीन पूर्ण ते म्हणजे चेक करत आहे मेडिकलला, काय काय चेक करत आहे ते? म्हणजे आपली आता स्टार्टिंग पासून हा हात म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी हात पाय ते फ्लॅट फूट, अजून नॉकनी, हात वाकडे आहेत का ते बघितले, दात डोळे आणि नाक पण चेक केलं. अजून मग प्रायव्हेट पार्ट चेक केले. प्रायव्हेट पार्ट. आणि अजून त्यांनी वाचायचं म्हणजे बोलताना असं अडकत काय. काय आणि ते पाठीवर काही आपलं काही असले चट्टे वगैरे त्याचा काही पॉईंट भेटत आहे का? त्याला पॉईंट देऊ लागले. जर साहेबांनी म्हणले पॉईंट नाही होत तर मग त्यांना क्लिअर करू लागले. नाही तर मग वरी पाठवू लागले. पॉईंट द्यायले, डागाला पण पॉईंट द्यायले. हा ना, आणि ते ABCD वगैरे ते पण घ्यायलेत ना, डोळ्याचा पॉईंट. त्यामध्ये पण मुलं बाहेर कटत आहे काय? त्याच्यात पण पॉईंट द्यायले. आणि डोळ्यात पण पॉईंट भेटत आहे मुलांना? म्हणजे ते डायरेक्ट बाहेर काढणार गेलेत. रिमेडिकल असते, फक्त ते पॉईंट देते. आणि ते पॉईंट तिथं क्लिअर झालं तर झाला, नाही तर मग बाहेर. असं आहे ती. तर आणखीन सगळ्यात जास्त म्हणजे पॉईंट कोणता भेटणार मेडिकल मध्ये? म्हणजे जास्त नॉकनीचा पॉईंट. जास्त नॉकनीचा. आणि ते नॉकनी जास्त करून मुलांना पॉईंट भेटले. अजून आपलं डागाचे पॉईंट बरेच मुलांना डाग राहतात ना शरीरावरचे, डागाचे पॉईंट पण देऊ लागले. तरी तुमच्या ग्रुपचे किती मुलं फिट केले त्यांनी 500 पैकी तरी समजा? म्हणजे आता माझ्या मेडिकलच्या दिवशी माझे 40 मुलं होते ग्रुपला. 40 पैकी 11 जण जागेवर फिट केले. फिट, बाकी अनफिट. आपला पॉईंट भेटला. तर आणखीन काय म्हणते त्याले, आपलं केस वगैरे आपल्याला सगळं काढायला लावता का ते पूर्ण? म्हणजे पूर्ण साफ करून, म्हणजे ते नसेल तर मग त्यांनी आपल्याला पनिश करतायत. म्हणजे केस आपलं कटिंग वगैरे करून जायची, सगळे केस वगैरे कटिंग करून जायची, पूर्ण बारीक करून जायची. आणि आपला कानाचा पण पॉईंट भेटत आहे का मुलांना? जर कान घाण असतील तर पॉईंट द्यायला. अरे बापरे. ना, नाक पण घाण जमत नाही, सर्व चेक करायला पूर्ण. अशी होत आहे प्रोसेस मग.